हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। चला तर आज आपण बघणार आहोत तांदळापासून घट्टसर अशी खीर, एकदम झटपट 10 ते 15 मिनिटात होणारी परफेक्ट अशी खीर कशी बनवायची याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही खीर फ्रीजमध्ये ठेवून थंडगार सुद्धा खाऊ शकता किंवा मग गरमागरम अशी खीर सुद्धा तुम्ही खाऊ शकता। खूप टेस्टी लागते आणि खूप छान अशी लागते। या ठिकाणी मी वाटीमध्ये 3 चमचे तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही म्हणाल खूप कमी तांदूळ घेतलेला आहे, पण खूप कमी तांदळामध्ये सुद्धा खूप अशी घट्टसर खीर या ठिकाणी मी बनवून दाखवणार आहे। त्यामुळे 3 चमचे तांदूळ छान मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलेला आहे। यामध्ये पाणी घालून मी अर्धा तास आता भिजत ठेवलेला आहे। यानंतर अर्धा तासानंतर मी ही जे भिजलेला तांदूळ आहे तो मिक्सरमध्ये टाकून व्यवस्थित त्याची अशी पेस्ट तयार करून घेणार आहे। खूप बारीक असं मिश्रण तुम्ही करू शकता किंवा भरडही ठेवली तरी चालेल, पण मी खूप अशी बारीक पेस्ट या ठिकाणी तयार करून ठेवणार आहे, म्हणजे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि पटकन तयार होते। या ठिकाणी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि तिकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं होतं। आता गरम दुधामध्येच आपण बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व टाकून घेऊया। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, मी अर्धा लिटर दूध या ठिकाणी घेतलेलं आहे। दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता जे आपण वाटण करून घेतलेलं आहे तांदळाचं ते मी यामध्ये टाकून घेत आहे। सर्व वाटण त्यामध्ये टाकून घेतलं आणि छान असं कमी गॅसवर मीडियम गॅसवरती ही सर्व प्रोसेस मी या ठिकाणी करणार आहे। मिक्सरचं जे भांडं आहे त्यामध्ये सुद्धा हलकंसं पाणी मी टाकून ते दुधामध्ये टाकून घेतलं। यानंतर आता मी चारोळे घेतलेले आहे, 1 चमचा चारोळे यामध्ये टाकून घेतलेले आहे। त्यानंतर साखर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। या ठिकाणी मी अर्धा लिटरला कमीत कमी 4 चमचे साखर टाकलेले आहे। चमचा थोडासा माझा मोठा आहे त्यामुळे 4 चमचे साखर पुरेशी आहे। मी तेवढी साखर या ठिकाणी यूज केलेली आहे। त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट मी आता उकळी फुटण्याच्या आधीच टाकून घेणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी थोडेसे पिस्ता, थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम या ठिकाणी घेतलेले आहे। व्यवस्थित त्याचे काप करून छान आता खिरीमध्ये आपण टाकून घेऊया। म्हणजे काय होतं, जोपर्यंत तांदूळची जी पेस्ट आपण करून टाकलेली आहे ती शिजते तोपर्यंत काजू बदामही देखील खूप छान शिजले जातात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान अशी उकळी फुटलेली आहे आणि त्यामध्ये आता काजू बदाम पिस्ता सर्व टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप असं घट्टसर या ठिकाणी सर्व मिश्रण झालेलं आहे। थोडेसे मी या ठिकाणी केशरही टाकलेले आहे, केशर अगदी ऑप्शनल आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून आणि पुन्हा 10 ते 15 मिनिटं छान कमी गॅसवरती शिजून घ्यायचं। यानंतर मी वेलची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता अर्धा लिटरमध्ये खूप अशी घट्टसर आणि 3 ते 4 चमचे तांदूळ म्हटलं तर खूपच कमी तांदळामध्ये खूप अशी घट्टसर खीर या ठिकाणी आपली बनून तयार आहे। वाव! यामध्ये आता मी खोबऱ्याचा किस यामध्ये टाकलेला आहे। तुम्ही ओला नारळाचा टाकला तरी चालेल किंवा सुक्या नारळाचा किसून टाकला तरी चालेल। आणि व्यवस्थित आता 10 मिनिटं अजून छान शिजवून घेऊया आणि त्यानंतर अशी डिशमध्ये वाटीमध्ये काढून वरतून असे थोडेसे कच्चे ड्रायफ्रूट्स टाकून किंवा तुम्ही रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स जरी टाकले तरी चालेल, शॅलो फ्राय केलेले छान असे तेही खूप छान लागतात। वरतून अशी केशरच्या काड्या सजावटीसाठी। वाव! दिसायला जितकी सुंदर दिसते खाण्यासाठी तितकीच अप्रतिम अशी। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। मस्त खा, स्वस्त राहा, बाय बाय।